रात्रीचे 1:45 झाले होते. मी एकटाच घरी होतो. सगळं शांत होतं, पण अचानक माझा फोन वाजायला लागला. मी पटकन फोन हातात घेतला, पण स्क्रीनवर काहीच नव्हतं. ना कॉल ना नोटिफिकेशन. मी थोडा घाबरलो, पण इग्नोर केलं. 2 मिनिटांनी पुन्हा. यावेळी मी फोन उघडला, कॉल लॉग चेक केला. काहीच नाही. आता माझं लक्ष गेलं. आवाज फोनमधून नाही, आवाज येत होता माझ्या खोलीच्या कोपऱ्यातून. आता माझं लक्ष गेलं. आवाज फोनमधून नाही, आवाज येत होता माझ्या खोलीच्या कोपऱ्यातून. मी हळूहळू त्या कोपऱ्याकडे चालायला लागलो. हृदय जोरात धडधडत होतं आणि अचानक आवाज अजून जोरात आला. मी फ्लॅशलाईट ऑन केली आणि जे पाहिलं ते पाहून माझा जीव थरथरला. तिथे एक जुना फोन पडला होता, जो मी 2 वर्षांपूर्वी फेकून दिला होता. तो फोन स्वतःच वाजत होता. मी थरथरत फोन उचलला. स्क्रीनवर नाव दिसलं, मी शॉक झालो. म्हणजे मीच मला कॉल करत होतो. भीतीने हात कापत होता, पण क्युरिओसिटी जास्त होती. मी कॉल रिसीव केला. दुसऱ्या बाजूने आवाज आला, उचलू नकोस, अजून वेळ आहे. तो आवाज माझाच होता. मी फोन खाली टाकला आणि मागे वळलो, पण तिथे दरवाजाजवळ कोणीतरी उभं होतं आणि तो मीच होतो. त्याने हळू आवाजात म्हटलं, मी कॉल केला होता, पण तू ऐकलं नाहीस. आणि त्या रात्रीनंतर मी कधीच एकटा झोपलो नाही. तुम्हाला काय वाटतंय? हे स्वप्न होतं की खरं होतं? असं कधी घडलंय का तुमच्यासोबत प्रत्यक्षात? घडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.